लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींनो, मोठी खुशखबर आहे. तुम्ही सर्वजण ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना, हे बघा, 20वा आणि 21वा हप्ता वितरण सुरू बद्दल सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. हे पहा, पहिले सांगण्यात आलं की गुढीपाडवा निमित्त 20वा हप्ता मिळेल. परंतु बघितलं तर काय, आता तुम्हाला 20वा हप्ता आणि 21वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचे ₹1500 आणि मार्च महिन्याचे या चालू महिन्याचे देखील ₹1500 झाले, ₹3000. या 2 महिन्याचे ₹3000 तुम्हाला वाटप केली जात आहे लाडक्या बहिणींनो. आणि आज प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. हे बघा, इथे तुमच्या समोर आहे 20वा आणि 21वा हप्ता वितरण सुरू. तुम्ही बघू शकता, मागे स्क्रीनवरती बघू शकता, 20वा आणि 21वा हप्ता वितरण सुरू. आज प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण आज शेवटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वाटप केला जात आहे. हे बघा, खुश खबर आहे. आता जी माहिती आलेली आहे ना, ती सांगतो. आणि हे बघा, भरपूर बहिणींना ई-केवायसी मुळे हप्ताच आला नाही. ज्या बहिणींना ई-केवायसी मुळे हप्ता आलेला नाही, त्यांच्यासाठी फारच महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला पण ई-केवायसी मुळे हप्ता आलेला नसेल ना बहिणींनो, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. काय झालेलं आहे की ई-केवायसी साठी तुम्हाला दुरुस्तीचा ऑप्शन दिला होता, बरोबर? तर दुरुस्तीचा ऑप्शन तुम्हाला दिलेला होता 31 मार्च पर्यंत. अजूनपर्यंत दुरुस्ती चालू आहे, परंतु काही ठिकाणी अफवा पसरला की ती दुरुस्तीची मुदत संपली, परंतु अजून दुरुस्तीची मुदत संपलेली नाही. तर दुरुस्ती तुम्हाला 100% करता येत आहे. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. पुन्हा सांगतो, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट आहे. याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ई-केवायसी दुरुस्ती करून घ्यायची आहे. ज्यांना 2-3 महिन्यापासून मागील हप्ते आलेले नाहीत, त्यांनी ती दुरुस्ती करून घ्यायची आहे लाडक्या बहिणींनो. तरच तुम्हाला मागील जरी तुमचे 3 महिन्याचे थांबलेले असतील तर तुम्हाला ₹4500 मिळतील. तुमचे 4 महिन्याचे हप्ते थांबलेले असतील तर तुम्हाला ₹6000 वाटप होणार आहे 100%. परंतु तुम्हाला ई-केवायसी दुरुस्ती करावी लागणार आहे. काही बहिणींनी बघा केवायसी संपूर्ण सक्सेसफुली केले, परंतु काय झालं, पर्याय चुकीचे निवडले. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही केवायसी केली, तेव्हा तुम्हाला सक्सेसफुलीचा मेसेज येत होता, परंतु नेमकं काय गडबड झाली त्यामध्ये, तुम्ही पर्याय चुकीचे निवडले. त्यामुळे ते पर्याय तुम्हाला आता सही करण्याचा ऑप्शन शासन दिलेला आहे, दुरुस्ती करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. त्यामुळे दुरुस्ती करा. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. जरी तुम्ही 31 मार्चच्या पहिले दुरुस्ती केली नाही लाडक्या बहिणींनो, मी काय सांगत आहे लक्षपूर्वक ऐका. 31 मार्चच्या पहिले दुरुस्ती केली नाही तर 31 मार्च नंतर तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. जरी तुम्हाला हप्ता चालू ठेवायचा असेल तर 31 मार्चच्या पहिलेच तुम्हाला ई-केवायसी दुरुस्ती करावी लागणार आहे. आता त्याबद्दल महत्त्वाचे अपडेट. चला डायरेक्ट तुम्हाला आता मेन मुद्द्याची माहिती देतो. 20वा आणि 21वा हप्ता किती जिल्ह्यात वाटप सुरू झाला की नाही झाला, मग आला का, तर काय अपडेट आहे चला समजून घेऊ आपण संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये. तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल, हे बघा, हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला हे काम करावं लागणार आहे लाडक्या बहिणींनो. आता आता सर्वांनाच नाही, काही बहिणींना हे काम करावं लागणार आहे. हे बघा, स्क्रीनमध्ये तुम्ही बघू शकता, मागे स्क्रीन चालू आहे त्यामध्ये तुम्ही बघा. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त केवायसी केलेल्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. समजलं तुम्हाला? ज्या बहिणींनी केवायसी केलेली आहे, ई केवायसी म्हणतात त्याला, ती ई केवायसी जरी तुम्ही केली असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला लाभ भेटणार नाही बहिणींनो. त्यामुळे केवायसी जरी तुम्ही केली असेल तर काहीच हरकत नाही, काहीच टेन्शन नाही, तुमच्या खात्यामध्ये हप्ता तुम्हाला भेटेल. परंतु ज्यांनी चूक केली होती केवायसी मध्ये त्यांना दुरुस्ती करावी लागणार आहे. हे बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त केवायसी केलेल्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. आणि जरी तुम्ही केवायसी केली नसेल तर तुमचा लाभ बंद झाला असेल, हे बघा, तुम्ही केवायसी केली नसेल तर तुमचा लाभ बंद झाला असेल आणि ज्या बहिणीने त्यामध्ये चूक केली होती त्यांना दुरुस्तीचा ऑप्शन देण्यात आला आहे, तर त्यांनी दुरुस्ती करून घ्या. यासोबतच ज्या महिलांची केवायसी चूक झाली आहे त्यांचाही लाभ बंद केला आहे, म्हणजे तात्पुरता थांबवलेला आहे. ज्या बहिणींनी केवायसी मध्ये चूक केली, म्हणजे पर्याय तुम्ही जरी चुकीचे निवडले असतील बहिणींनो, तर ते तुम्हाला दुरुस्त करता येत आहे. त्यांना केवायसीतील चूक सुधारण्याची शेवटची संधी आता 31 मार्च पर्यंत आहे. बघा, 31 मार्च पर्यंत तुम्ही केवायसी दुरुस्ती करून घ्या. आता सर्वात महत्त्वाची बातमी, ₹3000 किती जिल्ह्यात आले, कोणाकोणाला मिळाले? तुम्हाला आले नसतील तर कमेंट करून सांगा. नाही आले असतील तर नाही कमेंट करा, आले असतील तर हो कमेंट करा. कारण आता सर्वात मोठी बातमी आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ती म्हणजे ₹3000 वाटप संदर्भात. हे बघा, लाडक्या बहिणींना 3000 मिळणार. आता पहिले बोलण्यात आलं की गुढीपाडवा निमित्त 20वा हप्त्याचे ₹1500 शासनामार्फत जमा केले जातील सर्व राज्यातील
लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, परंतु आले का? नाही आले. गुढीपाडवानिमित्त 20वा हप्ता आला नाही. परंतु त्यानंतर अशा चर्चांना उधाण आलं आणि एकच चर्चा सध्या राज्यात फिरू लागली, लाडक्या बहिणींमध्ये फिरू लागली, संपूर्ण सोशल मीडियावरती फिरू लागली. ती चर्चा म्हणजे 20वा आणि 21वा हप्ता. हे बघा, 20वा आणि 21वा हप्त्याबद्दल सर्वात मोठे अपडेट. 3,000 रुपये संदर्भात सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींनो. कोणीच सांगणार नाही तुम्हाला, मी सांगत आहे. कोणीच सांगणार नाही, लक्षपूर्वक ऐका. हे बघा, लाडक्या बहिणींना 3,000 मिळणार. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना 2 महिन्याचे हप्ते एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. एप्रिल महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च काय म्हटलेलं आहे, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. 15 एप्रिल आधी, लक्षपूर्वक एका तारीख काय दिलेली आहे, 15 एप्रिल आधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात आणि याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ही सर्वात मोठी बातमी आहे. तुम्हाला इथे मी झूम करून दाखवतो. हे बघा काय म्हटलेलं आहे इथे, बघा 15 एप्रिल आधी. हे बघा, दिसलं ना तुम्हाला? 15 एप्रिल आधी महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचा हप्ता जमा होणार. हे बघा, तुमचा फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्याचा. फेब्रुवारीचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये, एकूण टोटल या 2 महिन्याचे फेब्रुवारी, हे बघा फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे किती? 3,000 रुपये लाडक्या बहिणींनो. किती? 3,000 रुपये. ओके, या 2 महिन्याचे 3,000 रुपये जमा होतील. आणि जरी तुम्ही KYC दुरुस्ती केली ना आणि तुमचे जरी 4 महिन्याचे हप्ते बाकी असतील, 1 मिनिट तुम्हाला सांगतो मी त्याबद्दल पण माहिती. हे बघा, जरी तुम्ही KYC दुरुस्ती केली आणि तुमचे जरी हप्ता बाकी असेल, म्हणजे तुम्ही KYC दुरुस्ती केली, बरोबर? हे बघा, KYC तुम्ही दुरुस्त केली बहिणींनो. ओके, दुरुस्त केली. तर ही KYC जर तुम्ही दुरुस्त केली, तर ही KYC दुरुस्त केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जरी तुमचे 3 महिन्याचे पैसे बाकी असतील, हे बघा 3 महिन्याचे पैसे बाकी असतील, तर तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत. 1 मिनिट, 1 मिनिट इथे. 4,500 रुपये 3 महिन्याचे मिळतील. आणि जरी तुमचे 4 महिन्याचे पैसे बाकी असतील, तर तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार आहेत लाडकी बहिणींनो. KYC दुरुस्ती करा. 31 मार्च पर्यंत ही शेवटची तारीख आहे. आणि जो 3,000 रुपयाचा हप्ता मी तुम्हाला सांगत आहे, हे बघा, हे 3,000 रुपये, हे 3,000 रुपयाचा जो हप्ता मी तुम्हाला सांगत आहे बहिणींनो, तर हे 3,000 रुपये 2 महिन्याचे असणार आहेत, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे. हे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. परंतु आता पहिले KYC ज्यांनी दुरुस्त केल्या त्यांना 4,000 पण मिळू शकतात. आणि सॉरी, 4,000 म्हणता मी, 4,500 रुपये मिळू शकतात 3 महिन्याचे आणि 6,000 रुपये 4 महिन्याचे मिळू शकतात. KYC दुरुस्ती करा. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे, ही शेवटची मुदत आहे. लवकरात लवकर KYC दुरुस्त करा. आणि 20वा आणि 21वा हप्ता, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि अचानकपणे कोणत्याही क्षणी तो जमा होणार आहे, कारण तसं आता अपडेट येत आहे. त्यामुळे मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या बहिणींनो. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल, हप्ता आल्यावर लगेच मी तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी या व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेसाठी ही सर्वात मोठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी खुशखबर होती. चला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि जरी तुम्हाला असा स्क्रीनवाला व्हिडिओ जरी आवडत असेल, तर असाच व्हिडिओ बनवा असं कमेंट करून सांगा. म्हणजे मी डेली तुम्हाला अशाच माध्यमातून व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.